आपण सध्या न्यूजमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ऐकत आहात, ते म्हणजे डिफॅमेशन केस, मानहानीबद्दलचा, बदनामीबद्दलचा खटला. असं केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, काही आमदारांनी, काही प्रमुख नेते अशा अनेक लोकांनी सध्या समाज माध्यमामध्ये आपली बदनामी केली म्हणून संबंधित व्यक्तीविरुद्ध याबद्दल खटला चालवण्याबद्दलच्या नोटिसा पाठवलेलं आणि त्याबद्दलची समाज माध्यमात चर्चा पाहतो. तर हे डिफॅमेशन केस काय असते, कुणाविरुद्ध करता येते, डिफॅमेशन केस अंतर्गत काय काय नेमकं गोष्टी होत असतात, त्याबद्दलचा घटक थोडासा आपण जाणून घेऊयात आहे. तर आता सध्या BNS ॲक्ट 2023 अंतर्गत, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम नंबर 356 हा बदनामीबद्दल, मानहानीबद्दलचा खटला चालवण्याच्या उद्देशानं असलेला घटक आहे. या 356 कलमानुसार जर संबंधित व्यक्ती जाणीवपूर्वक संबंधित दुसऱ्या व्यक्तीची बदनामी करत असेल, कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही पुराव्याशिवाय समाज माध्यमामध्ये सार्वजनिक पातळीवर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशानं काही कंटेंट, फोटो, व्हिडिओज किंवा भाषण किंवा वक्तव्य करत असेल, तर त्या व्यक्तीला या 356 कलमांतर्गत दंड, शिक्षा, कारावास दिला जाऊ शकतो. पण असं बोललं म्हणून शिक्षा होते का किंवा दंड दिला जातो का, तर असं काही नाही आहे. जर व्यक्त होणाऱ्याचा आर्टिकल 19 नुसार, राज्यघटनेतील आर्टिकल 19 नुसार संबंधित व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचा उद्देश जर प्रामाणिक आहे, समाज माध्यमातून लोकांना जागरूक करणे आहे, सरकारच्या काही दोष सांगण्याचा आहे, सरकारी अधिकाऱ्यांच्या काही चुका दाखवण्याचा आहे, सरकारमधल्या कामातले काही लुफूल आहेत ते समाजातील लोकांना अवेअर करण्याबद्दलचे आहेत, अगदी न्यायालयाच्या सुद्धा काही प्रमाणात चुका असतील तर त्या चुकासुद्धा दाखवण्याचा अधिकार या 356 कलमाअंतर्गत अपवाद म्हणून वापरलेला आहे. म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आर्टिकल 19 नुसार बोलण्याचा अधिकार असताना आर्टिकल 21 नुसार मात्र कुणाचीही जीवितहानी, बदनामी करण्याबद्दल मात्र मर्यादा लागू होतात. त्या मर्यादेच्या आत हा अधिकार लागू होतो. राज्यघटनेत आर्टिकल 105 मध्ये आपल्या संसद सदस्यांचा विशेष अधिकार आहे. तर आर्टिकल 194 नुसार आमदारांचा विशेष अधिकार आहे आणि आर्टिकल 51A अंतर्गत प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे संविधान आणि संवैधानिक पदावरच्या सन्माननीय लोकांचा आदर करणे आहे. पण ते आदर त्या पदाचा करणे आहे. पण त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या चुका असतील किंवा संवैधानिक कामातील काही दोष असतील किंवा सार्वजनिक पदभार सांभाळताना प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि आमदारांनी काही चुका केल्या असतील तर त्या चुका दाखवण्याचा मात्र पूर्ण अधिकार आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येत असतो.